इमॅजिन करा की महाराष्ट्रातल्या एका छोट्या गावामध्ये एका माणसाचा मृत्यू होतो। त्याच्या अंत्यसंस्काराला जमण्यासाठी त्या गावात एक संदेश दिला जातो, पण त्या संदेशात असं काही नमूद केलेलं असतं की जे जनरली आपण कधी ऐकलेलं नाहीये। त्या संदेशात असं काही लिहिलेलं असतं की नवरा वारल्यानंतर विधवा झालेल्या स्त्रीच्या कपाळावरचं कुंकू पुसणं, तिच्या बांगड्या फोडणं, पायातल्या जोडव्या आणि गळ्यातलं मंगळसूत्र काढून घेणं अशा प्रकारच्या अमानवी प्रथा पाळल्या जाणार नाहीत। आता तुम्हाला असं वाटलं असेल की हा कुठल्या तरी पिक्चर मधला सीन आहे किंवा जुन्या काळातल्या समाज सुधारकांच्या चळवळीतला कुठला तरी भाग आहे, पण असं नाहीये। ही घटना आहे महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाणा या आदिवासी तालुक्यातली। डिसेंबर 2025 मध्ये तिथल्या एका अधिकाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि त्याच्या कुटुंबानं असा ठाम निर्णय घेतला की अंत्यसंस्काराच्या दरम्यान विधवेला कोणत्याही सामाजिक अपमानाला सामोरं जावं लागणार नाही। गेल्या कित्येक वर्षांपासून महाराष्ट्रात खेडोपाडी पती वारल्यानंतर त्या विधवेच्या भोवती सगळे गावकरी जमा होतात आणि तिच्या कपाळावरचं कुंकू पुसणं किंवा तिच्या हातापायातले सगळे दागिने काढून घेणं ह्या गोष्टी केल्या जातात। एक तर पती गेल्याचं दुःख असतं आणि शिवाय अख्ख्या गावासमोर सौभाग्याची लक्षणं मानले गेलेल्या या सगळ्या गोष्टी तिच्याकडनं काढून घेणं म्हणजे एखाद्या विधवा स्त्रीसाठी ते अतिशय अपमानास्पद असतं। शहरांमध्ये हे उघडपणे होताना दिसत नसलं तरी अजूनही महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागांमध्ये अनेक खेडोपाड्यांमध्ये ही प्रथा अजूनही चालू आहे। याला तडा देण्यासाठी नाशिक जिल्ह्यातल्या 915 गावांनी एक ठराव मंजूर करून ही प्रथा कायमची बंद करण्याचं ठरवलंय। सौभाग्याचे शपथपत्र असं नाव असलेल्या या प्रतिज्ञापत्रात असं नमूद आहे की आम्ही महात्मा फुले आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्या प्रगतिशील विचारांचे अनुयायी आहोत। समाजाचा जबाबदार घटक म्हणून आम्हाला संविधानात नमूद केलेल्या समता, स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठेवर पूर्ण विश्वास आहे। आजही पतीच्या निधनानंतर महिलेला सामाजिक अपमान सहन करावा लागतो। कुंकू न लावणे, दागिने न घालणे, विशिष्ट रंगाचे कपडे घालण्यास मनाई असणे अशा सामाजिक व धार्मिक बंधनांना तिला सामोरे जावे लागते। या प्रथा वेदनादायक, अवैज्ञानिक आणि तिच्या मूलभूत हक्कांच्या पूर्णपणे विरोधात आहेत। त्यामुळे आम्ही ठामपणे ही शपथ घेतो की अशा कोणत्याही अमानवी प्रथा आम्ही पाळणार नाही। या विरोधात सामाजिक जागृतीसाठी आम्ही काम करू। महिलांवर त्यांच्या इच्छेविरुद्ध कोणतीही गोष्ट लादली जाणार नाही। या प्रतिज्ञापत्रावर सर्व गावकऱ्यांनी सह्या केलेल्या आहेत। शिवाय शाळकरी मुलं सुद्धा या अमानवी प्रथेविरोधात उभी राहिलेली आहेत आणि आपापल्या पालकांना ती ह्यावर सही करण्यासाठी प्रवृत्त करत आहेत। हा उपक्रम नाशिक जिल्हा परिषदेद्वारे राबवण्यात येत असलेल्या नवचेतना या कार्यक्रमाचा एक भाग आहे। या कार्यक्रमाचा उद्देश विधवांवरील अन्यायकारक वागणुकीविरोधात जनजागृती करणं, त्यांच्या कार्यशाळा घेऊन त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं, त्यांना कर्ज पुरवठा करणं आणि त्यांना सक्षम बनवणं हा आहे। तुम्हाला या इनिशिएटिव्ह बद्दल काय वाटतंय ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि द युनिक अकॅडमीच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।